नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती या YCMच्या अभ्यास केंद्रातील मी सहमंत्रक डॉक्टर ज्योतिराम घाडगे. मित्रहो, हा व्हिडिओ SYBA इकॉनॉमिक्स 218 या विषयाचा आहे. आपण या व्हिडिओमध्ये इकॉनॉमिक्स 218 या विषयातील अत्यंत महत्त्वपूर्ण घटक अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम उद्योग संस्था म्हणजे काय आणि उद्योग म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. वास्तविक पाहता आपण बोलीभाषेमध्ये उद्योग संस्था आणि उद्योग याच्यामध्ये कोणताही फरक करत नाही. बोलीभाषेमध्ये उद्योग संस्था आणि उद्योग यांना एकाच अर्थाने संबोधित असतो. परंतु उद्योग संस्था आणि उद्योग याच्यामध्ये फरक आहे. विशिष्ट वस्तूचे उत्पादन करणाऱ्या सर्व उत्पादन संस्थांचा मिळून एक उद्योग बनत असतो. पहा, वाक्य पुन्हा एकदा पहा. विशिष्ट वस्तूचे उत्पादन करणाऱ्या सर्व उत्पादन संस्थांचा मिळून एक उद्योग बनत असतो. आपण बोलीभाषेमध्ये साखर कारखाना आणि साखर उद्योग असं म्हणतो. उदाहरण पहा, साखर कारखाना आणि साखर उद्योग. साखर कारखाना ही एक उद्योग संस्था आहे, ही एक व्यवसाय संस्था आहे. परंतु सर्व साखर कारखान्यांचा मिळून एक साखर उद्योग बनतो. जे साखर कारखाना म्हटलं तर व्यवसाय संस्था, साखर कारखाना म्हटलं तर ती एक व्यवसाय संस्था आहे. परंतु साखर उद्योग म्हणजे अनेक साखर कारखाने मिळून अशा प्रकारे साखर उद्योग बनत असतो. आपल्या सर्वांच्या लक्षामध्ये आलं असेल, इंग्लिशमध्ये याला फर्म अँड इंडस्ट्री असं म्हणतात. फर्म म्हणजे व्यवसाय संस्था, फॉर एक्झाम्पल साखर कारखाना, आणि इंडस्ट्री म्हणजे उद्योग. मित्रहो, आपल्या सर्वांच्या लक्षामध्ये आलं असेल की व्यवसाय संस्था आणि उद्योग हे एकच नाहीत तर वेगवेगळे आहेत आणि त्यामुळं यांना एकाच अर्थाने संबोधणं हे चुकीचं आहे. यानंतर एक आपण कॉन्सेप्ट आहे ती आपण समजून घेऊया आणि ती म्हणजे सार्वजनिक उपक्रम. स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा राज्य शासन असेल, तसेच देशाचे मध्यवर्ती शासन, अशा कोणत्याही पातळीवर शासनातर्फे एखादा उद्योग अथवा व्यवसाय चालवला जातो तेव्हा त्यास उद्योग संस्था उपक्रम किंवा त्या उद्योग संस्थेला सार्वजनिक उपक्रम असं म्हणतात. साध्या आणि सोप्या भाषेमध्ये जेव्हा शासन एखादा उपक्रम हातामध्ये घेते आणि तो उपक्रम चालवते तेव्हा त्यास सार्वजनिक उपक्रम असं म्हणतात. म्हणजे सरकारने चालवलेला उद्योग, सरकारने चालवलेला एखादा व्यवसाय, तेव्हा त्यास सार्वजनिक उपक्रम असं म्हणतात. यानंतर मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाच्या अंतर्गत बचती आणि बाह्य बचती कोणकोणत्या आहेत ते आपण समजून घेऊया. टायटल आपल्यासमोर आहे, मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाच्या अंतर्गत बचती आणि बाह्य बचती. मोठ्या प्रमाणावरील उत्पादन आणि लहान प्रमाणावरील उत्पादन म्हणजे एखादी व्यवसाय संस्था असेल किंवा उद्योग असेल. जर अशा प्रकारे व्यवसाय संस्थेने जर आपल्या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणावर जर उत्पादित केलं असेल तर त्याचे काही फायदे होतात. तेव्हा त्यास मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाच्या अंतर्गत बचती असं म्हणतात. बचती म्हणजे फायदे. अर्थातच मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाचे काही अंतर्गत फायदे आहेत, त्याचबरोबर काही बाह्यसुद्धा फायदे आहेत. अंतर्गत फायद्यालाच अंतर्गत बचती असंही म्हणतात. आणि त्यामुळे सर्वप्रथम आपण अंतर्गत बचती म्हणजे काय ते समजून घेऊया. उत्पादन पातळी वाढल्यामुळे उत्पादन संस्थेला
स्वतःलाच खर्चात बचत झालेली जाणवते. उत्पादन संस्थेच्या स्वतःच्या निर्णयांचा आणि व्यवहाराचा परिणाम म्हणून होणाऱ्या अशा बचतींना अंतर्गत बचती असं म्हणतात. मित्रहो, अंतर्गत बचती म्हणजे काय, तर जेव्हा उत्पादन पातळी वाढत असते आणि त्यामुळे उत्पादन संस्थेला स्वतःला खर्चात बचत झालेली जाणवते, तेव्हा त्यास अंतर्गत बचती असं म्हणतात. उत्पादन संस्थेच्या स्वतःच्या निर्णयाचा किंवा व्यवहाराचा परिणाम हा अशा प्रकारे अंतर्गत बचतीमध्ये होत असतो. म्हणजे एखाद्या व्यवसाय संस्थेचं उत्पादन जर वाढलं तर त्या उत्पादन संस्थेचा सरासरी खर्च जो आहे तो सरासरी खर्च हा घटत असतो. अर्थातच उत्पादन वाढल्यामुळे त्या उद्योग संस्थेला जो काही फायदा होतो त्यास अंतर्गत बचती असं म्हणतात. आता ह्या ज्या अंतर्गत बचती आहेत त्या अंतर्गत बचती अनेक प्रकारच्या आहेत आणि त्यामुळं अंतर्गत बचतीमध्ये कोणकोणत्या बचतीचा समावेश होतो ते आपण पाहूया. अंतर्गत बचतीमध्ये सर्वप्रथम जी बचत आहे ती म्हणजे तांत्रिक बचत. आता या तांत्रिक बचतीमध्ये वाढीव परिमितीच्या बचती समाविष्ट होतात, त्याचबरोबर प्रक्रिया जोडण्याच्या बचती समाविष्ट होतात, तसेच सुधारित तंत्राच्या बचती समाविष्ट होतात, विशेषीकरण आणि श्रम विभागणीच्या बचती समाविष्ट होतात. अशा प्रकारे तांत्रिक बचती हा मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाचा एक अंतर्गत फायदा आहे. ज्या काही अंतर्गत बचती आहेत त्यामध्ये व्यवस्थापकीय बचत आहे, तसेच खरेदी विक्री विषयक बचत आहे, वित्तीय बचत आहे आणि जोखीम किंवा धोका पत्करण्यातील बचत आहे. अशा प्रकारे आपण मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाच्या अंतर्गत बचती म्हणजे काय आणि त्या कोणत्या बचती आहेत ते आपण समजून घेतलं. आता यानंतर मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाच्या बाह्य बचती म्हणजे काय ते समजून घेऊया. मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाच्या अंतर्गत बचती म्हणजे काय हे आपण समजून घेतलेलंच आहे. अंतर्गत बचती म्हणजे काय, तर उत्पादन पातळी वाढल्यामुळे उत्पादन संस्थेला जो फायदा होतो त्याच काय म्हणायचं, अंतर्गत बचती. आता बाह्य बचती म्हणजे काय ते समजून घेऊया. कोणत्याही उद्योगातील किंवा उद्योग समूहातील उत्पादनाचे प्रमाण वाढल्यामुळे त्या उद्योगाच्या कक्षेत येणाऱ्या सर्व उत्पादन संस्थांना काही बचती आपोआप उपलब्ध होतात. अशा बचतींना फायदे बाह्य बचती असं म्हणतात, बाह्य फायदे असं म्हणतात. म्हणजे कोणताही उद्योग असू द्या, उदाहरणार्थ साखर उद्योग किंवा या साखर उद्योगामध्ये जे साखर कारखाने आहेत, या साखर कारखान्यांच्या समूहातील उत्पादन प्रमाण वाढल्यामुळे, आता साखर कारखान्याचा समूह म्हणजे काय, अनेक साखर कारखाने, उदाहरणार्थ भवाननगरचा साखर कारखाना असेल किंवा माळेगावचा साखर कारखाना असेल, सोमेश्वरचा साखर कारखाना असेल किंवा सदाशिवनगरचा साखर कारखाना असेल. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे अनेक साखर कारखान्यांचा तो काही समूह आहे. अशा प्रकारे जो काही उद्योग संस्थांचा समूह एकत्रित आल्यामुळे त्यास आपण काय म्हणतो, उद्योग असं म्हणतो. आणि या उद्योगामध्ये उत्पादनाचं प्रमाण जे काय वाढलेलं असतं आणि त्यामुळे त्या संबंधित उद्योग संस्थांना किंवा प्रत्येक साखर कारखान्यांना जो काही फायदा होतो त्यास बाह्य फायदे असं म्हणतात. बाह्य बचतीचे निरीक्षण केल्यास आपल्याला असं आढळून येतं की या बचती काही कारणामुळे निर्माण होतात. ते कारण कोणतं असेल, तर केंद्रीकरणामुळे निर्माण होणाऱ्या बचती असतील, तसेच ज्ञान आणि माहिती यामुळे निर्माण होणाऱ्या बचती असतील, विघटनामुळे निर्माण होणाऱ्या बचती असतील. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाचे बाह्य फायदे आहेत, बाह्य बचती आहेत. खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाचे जे काही अंतर्गत आणि बाह्य फायदे आहेत, अंतर्गत आणि बाह्य बचती आहेत, त्याबरोबर मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाचे अपव्ययसुद्धा आहेत. अपव्यय म्हणजेच काय, तर तोटेसुद्धा आहेत. यानंतर पुढे आपण या उत्पादन फलनासंदर्भातचा एक महत्त्वपूर्ण जो काही नियम आहे तो अभ्यासणार आहोत आणि तो म्हणजे
बदलत्या प्रमाणाचा नियम. हा बदलत्या प्रमाणाचा नियम म्हणजे एक प्रकारे उत्पादन फलन आहे. उत्पादन फलन म्हणजे काय ते सर्वप्रथम आपण समजून घेऊया. उत्पादन फलन म्हणजे दोन चलातील संबंध. आता दोन चल कोणते आहेत, तर एक म्हणजे उत्पादन घटक आणि दुसरा चल आहे तो म्हणजे उत्पादन. म्हणजे तयार केलं जाणारं उत्पादन किंवा उत्पादित केलं जाणारं उत्पादन म्हणजे उत्पादन. परंतु उत्पादन घटक म्हणजे काय, तर उत्पादन तयार करण्यासाठी जे 4 उत्पादन घटक आपण वापरलेले असतात त्यास आपण काय म्हणतो, उत्पादन घटक असं म्हणतो. उदाहरणार्थ भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. या 4 उत्पादन घटकांना आपण उत्पादन घटक असं म्हणतो. या उत्पादन घटकाच्या सहाय्याने म्हणजेच या 4 उत्पादन घटकाच्या सहाय्याने उत्पादन हे तयार केलं जातं, उत्पादित केलं जातं. आणि म्हणून उत्पादन घटक वापरल्यामुळे जे उत्पादन तयार होतं त्याच काय म्हणायचं, उत्पादन फलन असं म्हणायचं. साध्या आणि सोप्या शब्दामध्ये उत्पादन घटक आणि उत्पादन या दोन चलातील जो काही संबंध असतो तो संबंध म्हणजेच काय, उत्पादन फलन. प्रोडक्शन इज अ फंक्शन ऑफ प्रोडक्शन फॅक्टर्स. प्रोडक्शन इज अ फंक्शन ऑफ प्रोडक्शन फॅक्टर्स म्हणजे उत्पादन हे उत्पादन घटकाचं फलन आहे. उत्पादन घटकाचं फलन आहे म्हणजे काय, की उत्पादन घटक वापरल्यामुळे उत्पादन तयार झालेलं आहे. अर्थातच अशा प्रकारे उत्पादन फलनासंदर्भातचा एक नियम आहे आणि तो म्हणजे बदलत्या प्रमाणाचा नियम. खरं तर दुसरा एक अजून एक नियम आहे तो म्हणजे परिमाण प्रत्यय नियम. बदलत्या प्रमाणाचा नियम यालाच इंग्लिशमध्ये लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन्स असं म्हणतात. तर परिमाण प्रत्यय नियम यालाच इंग्लिशमध्ये रिटर्न टू स्केल असंही म्हणतात. आता सर्वप्रथम आपण बदलत्या प्रमाणाचे नियम म्हणजेच लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन्स हे आपण समजून घेऊया. बदलत्या प्रमाणाच्या नियमामध्ये दोन चलातील संबंध दर्शवलेला आहे. एक म्हणजे उत्पादन घटक आणि दुसरा म्हणजे उत्पादन. म्हणजे उत्पादन घटकाचा परिणाम उत्पादनावर कोणता होतो ते या बदलत्या प्रमाणाच्या नियमामध्ये अभ्यासलेलं आहे. परंतु विशेषतः जे काही 4 उत्पादन घटक आहेत, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक, या 4 उत्पादन घटकापैकी केवळ एका घटकामध्ये बदल केला आणि इतर 3 घटक जर स्थिर ठेवले तर त्याचा उत्पादनावर कोणता परिणाम होतो हे या बदलत्या प्रमाणाच्या नियमामध्ये अभ्यासलं जातं. मित्र पुन्हा एकदा रिपीट करतो या. जे उत्पादनाचे 4 उत्पादन घटक आहेत, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक, या 4 उत्पादन घटकापैकी कोणताही एक घटक याच्यामध्ये फक्त बदल करायचा आणि इतर 3ही घटक स्थिर ठेवायचे. म्हणजे इतर 3 घटक स्थिर ठेवून केवळ एका उत्पादन घटकामध्ये बदल केला असता त्याचा उत्पादनावर जो काही परिणाम होतो हा परिणाम म्हणजेच काय, बदलत्या प्रमाणाचा नियम. अशा प्रकारे इतर 3 घटक स्थिर ठेवून केवळ एका घटकामध्ये बदल केला. आता बदल 2 प्रकारचा असतो. एक म्हणजे त्याच्यामध्ये वाढ करणं किंवा त्याच्यामध्ये घट करणं. समजा आपण इतर 3 घटक स्थिर ठेवून केवळ एका उत्पादन घटकामध्ये उदाहरणार्थ श्रमिकामध्ये वाढ करत गेल्यास सर्वप्रथम सीमांत उत्पादन हे वाढलं जातं. यालाच काय म्हणतात, तर यालाच वाढीव फलाचा नियम असं म्हणतात, म्हणजे वाढते फल असं म्हणतात. जर पुन्हा या बदलत्या घटकामध्ये वाढ केली म्हणजेच श्रमिकामध्ये जर वाढ केली तर त्याचा परिणाम म्हणून सीमांत उत्पादन हे घटत जातं. यालाच घटत्या फलाचा नियम असं म्हणतात, घटते फल असं म्हणतात. आणि यानंतरसुद्धा इतर 3 घटक स्थिर ठेवून केवळ श्रमिकामध्ये म्हणजे एका घटकामध्ये जर वाढ केली तर सीमांत उत्पादन हे ऋण होतं. यालाच ऋणात्मक फल असं म्हणतात. म्हणजे तुमच्या सर्वांच्या लक्षामध्ये आलं असेल की सर्वप्रथम सीमांत उत्पादन वाढतं
म्हणून यास वाढत्या फलाचा नियम असं म्हणतात. यानंतर सीमांत उत्पादन हे घटत जातं म्हणून त्यास घटत्या फलाचा नियम म्हणतात. आणि सर्वात शेवटी सीमांत उत्पादन हे ऋण होतं म्हणून त्यास ऋणात्मक फल असं म्हणतात. म्हणजे इतर 3 घटक स्थिर ठेवून केवळ एका घटकामध्ये वाढ करत गेल्यास सर्वप्रथम सीमांत उत्पादन वाढलं जातं म्हणून वाढत्या फलाची अवस्था असते. यानंतर सीमांत उत्पादन हे घटत जातं म्हणून ती घटत्या फलाची अवस्था असते. आणि शेवटी सीमांत उत्पादन हे ऋण होतं म्हणून ती ऋणात्मक फलाची अवस्था असते. अशा प्रकारे बदलत्या प्रमाणाच्या नियमामध्ये 3 अवस्था आपल्याला आढळून येतात. एक पहिली अवस्था ती म्हणजे वाढत्या फलाची अवस्था, दुसरी अवस्था ती म्हणजे घटत्या फलाची अवस्था आणि तिसरी अवस्था म्हणजे ऋणात्मक अवस्था, ऋणात्मक प्रतिफलाची अवस्था. मित्रहो, जो दुसरा नियम आहे तो म्हणजे परिमाण प्रत्यय नियम. या परिमाण प्रत्यय नियमाचं एक वेगळेपण असं आहे की उत्पादनाचे जे 4 उत्पादन घटक आहेत त्या 4ही उत्पादन घटकामध्ये बदल केला जातो. आणि जेव्हा या 4ही उत्पादन घटकामध्ये बदल केला असता त्याचा उत्पादनावर होणारा जो काही परिणाम आहे हा होणारा परिणाम या बदलत्या परिमाण प्रत्यय नियमामध्ये न अभ्यासता परिमाण प्रत्यय नियमामध्ये अभ्यासला जातो. म्हणजे याचा अर्थ रिटर्न टू स्केलमध्ये अभ्यासलं जातं. म्हणजे उत्पादन फलनासंदर्भात 2 नियम आहेत. एक म्हणजे बदलत्या प्रमाणाचा नियम आणि दुसरा म्हणजे परिमाण प्रत्यय नियम. म्हणजे दोन्हीमध्ये फरक काय आहे तर बदलत्या प्रमाणाच्या नियमामध्ये इतर 3 उत्पादन घटक स्थिर ठेवले जातात आणि केवळ एका घटकामध्ये वाढ केली जाते किंवा एका घटकामध्ये बदल केला असता त्याचा उत्पादनावर जो काही परिणाम होतो तो अभ्यासला जातो. तर परिमाण प्रत्यय नियमामध्ये 4ही उत्पादन घटकामध्ये बदल केला असता त्याचा उत्पादनावर जो काही परिणाम होतो तो अभ्यासला जातो. दुसरा एक फरक आहे की बदलत्या प्रमाणाच्या नियमामध्ये ज्या 3 अवस्था आहेत त्या 3 अवस्थामध्ये पहिली अवस्था कोणती आहे तर वाढत्या फलाची अवस्था, दुसरी अवस्था कोणती आहे तर घटत्या फलाची अवस्था आणि तिसरी अवस्था कोणती आहे तर ऋणात्मक फलाची अवस्था. परंतु परिमाण प्रत्यय नियमामध्ये ज्या काही 3 अवस्था दिसून येतात त्यामध्ये पहिली अवस्था आहे ती म्हणजे वाढत्या फलाची अवस्था, नंबर 2 किंवा दुसरी अवस्था आहे ती म्हणजे स्थिर प्रतिफलाची अवस्था आणि तिसरी अवस्था जी आहे ती म्हणजे घटत्या फलाची अवस्था. आता वाढत्या फलाची अवस्था जी बदलत्या प्रमाणाच्या नियमामध्ये आहे तीच आहे की सर्व उत्पादन घटकामध्ये वाढ करत गेल्यास उत्पादन घटकापेक्षा हे अधिक पटीने वाढतं. म्हणजे सीमांत उत्पादन हे अधिक वाढलं जातं. जेव्हा सीमांत उत्पादन वाढलं जातं तेव्हा त्यास काय म्हणतात वाढत्या फलाची अवस्था म्हणतात. आता परिमाण प्रत्यय नियमामध्ये जी दुसऱ्या फलाची अवस्था आहे ती म्हणजे काय स्थिर प्रतिफलाची अवस्था. म्हणजे उत्पादन घटकामध्ये ज्या पटीने वाढ केलेली आहे त्याच पटीने जर उत्पादन वाढत असेल तर त्यास काय म्हणतात स्थिर प्रतिफलाची अवस्था. म्हणजे उत्पादन घटकामध्ये जर 10% वाढ केली तर उत्पादनसुद्धा 10%नेच वाढलं जातं तेव्हा त्यास काय म्हणायचं स्थिर प्रतिफलाची अवस्था. आणि शेवटची जी अवस्था आहे ती म्हणजे घटत्या फलाची अवस्था. आता घटत्या फलाची अवस्था म्हणजे काय तर उत्पादन घटकामध्ये ज्या प्रमाणात वाढ केली आहे त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात उत्पादनामध्ये वाढ होते. उदाहरण पहा, समजा उत्पादन घटकामध्ये 10%ने वाढ केली तर उत्पादन मात्र 5%ने जर वाढत असेल तर त्याच घटत्या फलाची अवस्था असं म्हणतात. एकंदरीत बदलत्या प्रमाणाच्या नियमामध्ये 3 अवस्था आहेत तर परिमाण प्रत्यय नियमामध्ये सुद्धा 3 अवस्था आहेत. परंतु बदलत्या प्रमाणाच्या नियमामध्ये ज्या 3 अवस्था आहेत त्या 3 अवस्था आणि परिमाण प्रत्यय नियमामध्ये ज्या 3 अवस्था आहेत त्या 3 अवस्थांमध्ये फरक आहे. बदलत्या प्रमाणाच्या नियमामध्ये पहिली अवस्था वाढत्या फलाची तर परिमाण प्रत्यय नियमामध्ये सुद्धा पहिली अवस्था वाढत्या फलाचीच आहे.
बदलत्या प्रमाणाच्या नियमामध्ये दुसरी अवस्था कोणती आहे तर घटत्या फलाची. तर परिमाण प्रत्यय नियमामध्ये दुसरी अवस्था आहे स्थिर प्रतिफलाची. आणि बदलत्या प्रमाणाच्या नियमामध्ये शेवटची अवस्था आहे ती म्हणजे ऋणात्मक प्रतिफलाची. तर परिमाण प्रत्यय नियमामध्ये शेवटची जी अवस्था आहे ती आहे घटत्या प्रतिफलाची. मित्रहो, अशा प्रकारे उत्पादन घटक आणि उत्पादन म्हणजेच उत्पादन फलन या संदर्भाचे आपण 2 नियम समजून घेतले. ते म्हणजे बदलत्या प्रमाणाचा नियम आणि परिमाण प्रत्यय नियम. आपण या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. धन्यवाद.